नमस्कार. मी पल्लवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल सियाज मॉममध्ये. आज व्हिडिओची सुरुवातच अनबॉक्सिंगनी झाली. त्याचं कारण म्हणजे एक नवीन घरासाठी आपण नवीन होम थिएटर घेतलंय ऑनलाईन. त्याची आज डिलिव्हरी होती, तर म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा, कारण की तो मला थोडासा गरजेचा वाटला. कारण कमी किमतीमध्ये चांगलं होम थिएटर म्हणजे भरपूर आम्ही कुठे शोधाशोध केली आणि ऑफलाईन जाऊन काही दुकानामध्ये बघितलं नाही, पण ॲमेझॉन वगैरे ऑनलाईन चेक केल्या खूप साऱ्या गोष्टी. वॉरंटी, साऊंड क्वालिटी आणि मेन म्हणजे आपलं बजेट. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही घ्यायचं डिसाईड केलं, म्हणजे झेब्रॉनिक साऊंड बार 9500 WS Pro 5.1. सुरुवातीला नॉर्मल फक्त तो साऊंड बारच घ्यायचा होता. असं 4-5 गोष्टी मला नको होत्या, एकच हवं होतं. पण म्हटलं ठीक आहे, थोडासा फील आला पाहिजे, त्यासाठी ठीक आहे म्हटलं हे बाकीच्या पण गोष्टी आपण घेऊयात. तसे तर भरपूर चेक केले ऑनलाईन, JBL असो, बोट असो, सॅमसंग असो, सोनी असो, पण बजेटनुसार आणि क्वालिटीनुसार मग आम्ही हे डिसाईड केलं. आणि शेवटी आपण यूट्यूबचे व्हिडिओ तर बघतोच की कुठलं चांगलं आहे म्हणून. काय कारण साऊंड बारचे खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत सध्या यूट्यूबवर, तर तुम्हाला चेक करायचं तर चेक करू शकता. तरी म्हटलं आपण घेतलाय तर मग आपण एवढे सगळे व्हिडिओ शेअर करतो, तर म्हटलं हा पण व्हिडिओ शेअर करायला पाहिजे आपण. आणि लास्टला ना मी साऊंड क्वालिटी तुम्हाला त्याची दाखवते, ऑन करून दाखवते की कसं आहे. तर मी हा ॲमेझॉनवरनं घेतलाय, तर हा मला पडलाय 7,500 रुपयाला. जो तुम्ही सध्या आता बघायला गेले तर त्याचीच प्राइस 11,299 रुपये. मी सेल मध्ये घेतलाय त्याच्यामुळे ती कमीमध्ये पडली आणि थोडेसे कार्डचे वगैरे अजून डिस्काउंट होते, तर मग असं पूर्ण टोटल मिळून मला 7,500 मध्ये तो पडला. आणि त्याची ओरिजिनल प्राइस तिथं दाखवता की 48,999 आणि त्याच्यावर 77% ऑफ दाखवतात. तर मी साऊंड बारच्या साईडला उभी राहिली आहे, तर त्याची टोटल लेंथ आहे 102 सेंटीमीटर साऊंड बारची. सोबतच 2 सॅटेलाइट भेटले आपल्याला, जे आपण वॉलला लावू शकतो, मागच्या पाठच्या वॉलला. आणि यासोबतच भेटला एक सब वूफर, जो समोर तुम्हाला दिसतोय, तर तो आहे 16.51 सेंटीमीटरचा. तर आम्हाला आधीपासून सब वूफर नको होता, म्हणजे खूप असं मोठं वाटून जातं टीव्ही युनिटवर ठेवण्यासाठी, लुक चालला जातो टीव्ही युनिटचा. पण फक्त सॅटेलाइट घेऊन किंवा फक्त साऊंड बार घेऊन जी ती क्वालिटी असते, जी ती फील असतो थिएटरचा फील, तो येतच नाही, अजिबातच येत नाही. त्यामुळे तुम्हाला सब वूफर घ्यावाच लागेल. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तर बजेट तर हाय होतच. जर तुम्ही नवीन टीव्ही युनिट बनवत असाल आणि तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी असेल की आपल्याला पुढे चालून काहीतरी साऊंड बार घ्यायचा आहे किंवा होम थिएटर घ्यायचं आहे, तर आधी शेल्फ वगैरे जे बनवायचे ते बनवून घ्या, कारण नंतर ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. तसे त्यांनी थोडे छोटे छोटे स्टँड दिलेले आहेत अटॅच करण्यासाठी, ते मी पुढे दाखवते की आम्ही कसं अटॅच केलं आहे. आणि घरात लहान मुलं असतील तर मग ते कसंच व्यवस्थित राहणार नाही. सोबतच एक छोटासा रिमोट भेटलाय, जास्त मोठा नाही, छोटाच आहे. त्याच्यावर सगळ्या सर्व फंक्शन दिलेत की मूवी बघताना साऊंड क्वालिटी असेल किंवा सॉंग्सची असेल किंवा स्पोर्ट्सची असेल किंवा न्यूजची असेल, सर्व फंक्शन वेगवेगळे आणि आवाजही वेगवेगळे येतात. काही घाई नसेल तर ऑफकोर्स तुम्ही सेलचीच वाट बघा. सेलमुळे ॲटलिस्ट 3-4 हजार रुपये तर कसेही वाचतातच आपले. तर त्या एवढ्या मोठ्याशा बॉक्समध्ये एवढ्या सगळ्या समोरच्या गोष्टी आल्या आहेत आपल्याला. तर हा व्हिडिओ काही पेड प्रमोशन मी काही करत नाही इकडे. आम्हाला घ्यायचा होता, खूप दिवसांपासून घेतला आणि तो खूप आवडला, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते. कारण की कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर आजकाल आपण इन्स्टा असो, यूट्यूब असो, इकडे तिकडे ऑनलाईन सर्च करतो. आम्ही पण चेक केले, पण त्यामध्ये त्यांनी खूप सारे याचा आवाज असा पूर्ण वेगवेगळ्या ब्रँडचे दाखवलेले. मी स्पेसिफिक जो मी घेतलाय झेब्रॉनिकचा तो दाखवते. आता आपण साऊंड क्वालिटी बघूयात.
प्राइसच्या हिशोबाने साऊंड क्वालिटी जबरदस्त भेटली आणि ह्या छोट्या साईज मध्ये रिमोट भेटलाय, सगळे फंक्शन त्यामध्ये, त्याचे वेगवेगळे बटन त्यांनी दिले, त्यामध्ये जर मूवी बघायचं असेल, स्पोर्ट बघायचं असेल, न्यूज साठी वेगळं, म्युझिक साठी वेगळं. तर आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला याच्यासोबत, म्हणजे कमी बजेटमध्ये खूप चांगलं भेटलंय आम्हाला होम थिएटर. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय बाय.